गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्या संग हालण्याचं, पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं, पावसात भिजण्याचं, मातीमध्ये रुजण्याचं, घुसळून जगण्याला नित्य नव शोधण्याचं, व्रत वाहण्याचं, पुढं धावण्याचं, अंधार सोलताना उजेडाशी खेळण्याचं, डांगडिरिडांग इंद्रायणी, डांगडिरिडांग इंद्रायणी, 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 इंद्रायणी. मी लहानपण माझं जास्तीत जास्त गेलंय कोकणात माझ्या आजीकडे. माझा आजोळ कोकण, त्यामुळे वर्षातले 3 महिने म्हणजे मे महिन्याची सुट्टी, एप्रिल मे आणि नोव्हेंबर दिवाळीच्या वेळेस, हे 3 महिने माझे रत्नागिरीत पूर्णतः गेलेले आहेत. आणि मग कोकणातले विविध काय म्हणू, एकतर दुपारी 1 ते 4 ह्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो, कॅरम खेळायचो, इंडोर गेम्स. बाकी मग बाकी अंगणातले खेळ म्हणजे डबा इस्पैस असो किंवा टिपरी पाणी, असे वेगवेगळे. आणि मग नंतर समुद्रावर जायचं, समुद्राच्या वाळूत खेळायचं, असे एक भरगच्च कार्यक्रम असायचा. म्हणजे इतके खेळ आणि इतकी माणसं, एकत्र कुटुंब, असं ते खूप वेगळंच वातावरण होतं. रेडी तिचं ते सगळं चालू आहे. म्हणजे ती काहीही, तिचं एक वेगळंच सुपीक डोकं आहे आणि ती रोज तिचं काहीतरी म्हणणं असतं, तर ते मी एन्जॉय करते. तो एक रोजचा नवा चॅलेंज आहे की हिच्या प्रश्नांना आता उत्तरं कशी द्यायची. एक रोज तारेवरची कसरत असते. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी पुण्यातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आली आहे आणि निमित्त इंद्रायणी मालिकेचं. आणि माझ्यासोबत सावनी रवींद्र आहे, आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका. सावनी ताई कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. मगासपासून आम्ही स्पीकरवर तुझ्या आवाजातलं गाणं ऐकत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही इथे लाईव्ह परफॉर्मन्स पाहिला. खूप छान वाटलं ग, खूप गोड गाणं, असं वाटतं कुठेतरी लहान मुलगीच गाते. थँक्यू. आणि इंद्रायणीला तो आवाज सूट होतोय. म्हणजे तू इतकी लहान झालीस का ते गाताना? खरंच, म्हणजे एक गायिका म्हणून नेहमीच एक चॅलेंज असतो कुठलंही पार्श्वगायन करताना किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या नायिकांसाठी गाताना. पण ही माझी ह्यावेळेसची नायिका ही खूप छोटी आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्ती अवघड असतं लहान मुलांसाठी गाणं. कारण ते त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्या बालबुद्धीला आवडेल असं त्या भूमिकेत जाऊन गायला लागतं. आणि ते आता मला सुदैवानी ती फेज माझी घरातही चालू आहे. माझी लहान मुलगी आहे, त्यामुळे मी तशी लहान मुलीच्या आवाजात एरवी तिच्यासाठी गाणी म्हणत असते. सो मला खूप जवळचं वाटलं हे गाणं. बरं, आज जेव्हा इंद्रायणी सोबत बाकी लहान मुलींनी छान परकल पोलकं घालून वगैरे इथे डान्स केला तुझ्या गाण्यावरती, तुला असं वाटलं मनात ना की आपण नाचावं, की मनात नाचतच होतीस तू? मी अर्थात माझ्या आवाजातनं तेच दाखवायचा प्रयत्न करत होते, कारण ते इतकं कॅची आणि इतकं गोड गाणं आहे की ते मी जेव्हा स्टुडिओत गात होते, मी त्याचं अर्थात माझ्या प्रोफाईलवर तुम्ही मेकिंग बघितलं असेल की ते गात असताना मी खूप नाचत होते. म्हणजे मी स्वतः खूप एन्जॉय केलं ते गाणं गात असताना. बरं, आम्ही प्रोमो पाहिला आणि त्याच्यातनं एक कळलं की ही जी इंदू आहे ना, हिला खूप प्रश्न पडतात. जसे आपल्याला पण लहानपणी पडलेले असतात की आई बाबांच्या अल्बम मध्ये आपण का नाही दिसत, किंवा माणसं देवाघरी जातात म्हणजे नक्की कुठे जातात. तुला लहानपणी असे ट्रिकी क्वेश्चन्स पडायचे का ग? किंवा तुला आता अशी आस आहे का की तुझ्या मुलीनी पण तुला असे प्रश्न विचारावेत? आणि ऑलरेडी तिचं ते सगळं चालू आहे. म्हणजे ती काहीही, तिचं एक वेगळंच सुपीक डोकं आहे आणि ती रोज तिचं काहीतरी म्हणणं असतं, तर ते मी एन्जॉय करते. माझे लहानपणीचे प्रश्न काही मला विशेष आठवत नाहीत, कारण मी एक संगीतातच बुडलेली असायचे. सो त्या धुंदीत असायचे. आणि मला वाटतं की आमची पिढी पण इतकी शांत आणि कमी प्रश्न पडणारी होती. आत्ताची पिढीच खूप वेगळी आहे, त्यामुळे तो एक रोजचा नवा चॅलेंज आहे की हिच्या प्रश्नांना आता उत्तरं कशी द्यायची. पण खूप तीच काय म्हणतो, ती त्या प्रश्न विचारणं ही गोष्टच त्यांना खूप जास्ती त्यांचा ब्रेन डेव्हलप करते, त्यांना अजून ह्या जगाची ओळख करून देते. त्यामुळे खरंच ती खूप गोड गोष्ट आहे. आणि आईला कसं असतं ग, कारण आपण लहान असतो तेव्हा आपली आई सहन करते, तिची बिचारीची दमछाक होते. आता तू आई झालीस, त्यामुळे तुला कळलं असेल ना तुझ्या आईचं काय झालं असेल त्यावेळेला. नाही, एक रोज तारेवरची कसरत असते. म्हणजे एकतर आजकालच्या मुलांना इतकी एनर्जी असते, म्हणजे त्यांची एनर्जी ही संपतच नाही. दिवसाची रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले तरी संपत नाही. आणि आपण एकदम गळून गेलेलो असतो. असं वाटतं की ह्यांना कुठनं एवढी एनर्जी येते, पण तीच त्यांची जी ऊर्जा आहे तीच कुठेतरी खूप काही देऊन जाते आपल्याला, असं वाटतं. आता या ऊर्जेबद्दल तू म्हणतेस म्हणून मी तुला विचारते, मी दर अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर बघते किंवा कुठलाही मूवीचं प्रमोशन असू दे, तिथे तू एक गाणं 100 वेळा गात असतेस. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तितक्याच जोमाने, तितक्याच याने. एका पॉईंट असं वाटतं की आपण नको सांगायला गायला, की नको बाई बिचारीला परत त्रास होईल. नाही, मी सांगू का, पण ह्याच साठी केला होता अट्टाहास असं मला वाटतं. कारण कुठल्याही कलाकाराला
सगळ्यात म्हणजे तो कशासाठी काम करत असतो तर रसिकांचं प्रेम लाभावं, तुमच्यासारखे छान कलिग्स मिळावे, तुम्हाला दरवेळेस सामोरं जाताना काहीतरी नवीन आपल्याकडे काम केलेलं असावं, ह्या सगळ्याची इच्छा ठेवून किंवा ते इन्स्पिरेशन ठेवूनच आम्ही रोज काम करत असतो. त्यामुळे हे जेव्हा आमचं स्वप्नच असतं ना, आणि हे मीडिया म्हण, ग्लॅमर म्हण, किंवा लोकांनी आपल्याला रेकग्नाइज करणं असेल म्हण, तर आपल्या कष्टाची पावती त्यांच्याकडनं मिळणं, सो त्या सगळ्या गोष्टी मी खूप एन्जॉय करते. म्हणजे मला त्याच्यात कधीच असं वाटत नाही अरे यार आता जायचंय, असं नाही होत, कारण त्यासाठीच तीच तर प्रेरणा असते आपली काम करण्याची. मगाशी आम्ही जेव्हा टायटल सॉन्ग चित्रफितीच्या रूपात पाहिलं ना, त्यावेळेला तुझ्या आवाजाची सुंदर जोड मिळाली, तुझ्या गाण्याची जोड मिळाली, आणि त्याच्यावरती आम्ही पाहिलं की इंदूचे लहानपणीचे खेळ जे कदाचित आजच्या मुलांचे, आजच्या जनरेशनचे नाही आहेत, कदाचित तुझ्या माझ्या बालपणीचे असतील ते, की कागदाचं विमान बनवणं असू दे, टायरचा झोका करणं असू दे. तसं मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या लहानपणीचे काय खेळ होते, कशी होती सावनीताई लहान असताना? मी लहानपण माझं जास्तीत जास्त गेलंय कोकणात माझ्या आजीकडे. माझा आजोळ कोकण, त्यामुळे वर्षातले 3 महिने म्हणजे मे महिन्याची सुट्टी, एप्रिल, मे आणि नोव्हेंबर दिवाळीच्या वेळेस, हे 3 महिने माझे रत्नागिरीत पूर्णतः गेलेले आहेत. आणि मग कोकणातले विविध काय म्हणू, एकतर दुपारी 1 ते 4 ह्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो, कॅरम खेळायचो, इंडोर गेम्स, बाकी मग अंगणातले खेळ म्हणजे डबा इस्पैस असो किंवा टिपरी पाणी, असे वेगवेगळे. आणि मग नंतर समुद्रावर जायचं, समुद्राच्या वाळूत खेळायचं, असे एक भरगच्च कार्यक्रम असायचा. म्हणजे इतके खेळ आणि इतकी माणसं, एकत्र कुटुंब, असं ते खूप वेगळंच वातावरण होतं. बरं, ज्या गाण्याने सगळ्यांना नॉस्टॅल्जिया दिलाय किंवा किंबहुना आत्ताच्या नवीन जनरेशनला कळणार आहे की काय होते त्यावेळेचे खेळ, आणि आपण पण ट्राय करून बघूया का, तर हा जो काही एक छानसा मेळ साधलाय, मला वाटतं तो ज्या गाण्याने साधलाय त्याच्या 2 ओळी होतील, हॅशटॅग थोडंसं गिल्ट, पण तरीही आता मोह आवरत नाहीये. अगदी अगदी काही हरकत नाही, मी गाते. डांगडी रे डांग, डांगडी रे डांग, गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्या संग हालण्याचं, पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं, पावसात भिजण्याचं, मातीमध्ये रुजण्याचं, घुसळून जगण्याला नित्य नव शोधण्याचं, व्रत वाहण्याचं, पुढं धावण्याचं, अंधार सोलताना उजेडाशी खेळण्याचं, डांगडिरिडांग इंद्रायणी, डांगडिरिडांग इंद्रायणी, 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 इंद्रायणी. कमाल. खूप छान होतं, गाण्याच्या ओळी खूप अशा भावणाऱ्या आहेत आणि लिरिक्स खरं तर खूप काही सांगून जातात. वाहण्याचं व्रत खूप छान. थँक्यू सो मच ताई. ऑल द व्हेरी बेस्ट येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी. येस.